मंडळी, महिन्यामधून 2 एकादशी येतात. एकादशी ह्या ज्या तिथीला येतात ती तिथी खास असते. मग आपल्या जीवनात सतत संकट असतील, दुःख असतील, अनेक उपाय करून देखील ती संकट दूर होत नसतील, तर तुम्ही अगदी हा साधा आणि सोपा उपाय करून बघा. निश्चित तुमच्या जीवनातील जी संकट आहेत ते लवकरात लवकर दूर होतील. काय करायचं मंडळी, आज 29 मार्च, आज आहे कामदा एकादशी. अशी मान्यता आहे की कामदा एकादशीला आपण कोणताही उपाय केला तर आपली 100% जी इच्छा आहे ती पूर्ण होते. मग काय करावं? सतत संकट येत असतील, दुःख येत असतील, तुमच्याकडे जर भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्यांना स्वच्छ जलाने अभिषेक करायचा आहे, पंचामृताने अभिषेक करायचा आहे, पूजन करायचं आहे. नैवेद्य म्हणून त्यांना काही उपवासाचा पदार्थ नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून न चुकता अगदी फक्त एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. आणि असंच एकादशीपासून तर येणाऱ्या पुढच्या 21 दिवस आपल्याला ही कंटिन्यू सेवा करायची आहे. अतिशय प्रभावी सेवा आहे. याने आपल्या जीवनातील सर्व दुःख संकटे नाहीशी होतील. योग्य मार्ग आपल्याला लवकरात लवकर मिळेल. अतिशय साधा पण सोपा उपाय आहे. निश्चित करावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.